स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी वेगवेगळ्या प्रकारची साधी सोपी अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत। इथे आपली भेंडी चिरून झालेली आहे आणि आता आपल्याला त्यासाठी इथे हिरवी मिरची आणि लसूण घालून आपण भाजी बनवणार आहोत आणि कांदे देखील आपण बारीक असे कट करून घेतलेले आहेत आणि जिरे मोहरी आणि हळद देखील आपल्याला लागणार आहे, हिंग लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ देखील लागणार आहे। सर्वात अगोदर इकडे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, अगदी किंचित असं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची आणि लसूण आहे हे दोन्हीही अगदी हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण हे व्यवस्थित असं परतून झाले पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। जे आपण काढून घेतलेली आहे। आता याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 पळी आपण तेल वापरणार आहोत। तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। गॅस बारीक करायचा आहे आपल्याला। थोडासा हिंग देखील आपण घालून घेऊया त्यामध्येच आणि हा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो आपण घालून घ्यायचा आहे। आता हा कांदा 1 मिनिटभर छान असा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे। इकडे आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत गॅस बारीक करायचा आहे। आता आपण एक रगडा घेतलेला आहे। या रगड्यामध्ये आपण लसूण आणि मिरची भाजून घेतलेली आहे तेलावरती, ती आपण घालून घेऊया आणि त्यामध्ये वाटताना अगदी सुरुवातीला थोडंसं मीठ घालून घेऊयात, म्हणजे छान असं हे वाटल्या जाईल। आता या रगड्यामध्ये आपण हे छान असं ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे। तिकडे आपला कांदा देखील परतून होत आहे तोपर्यंत अगदी हे लगेचच आपलं वाटण आपलं तयार होणार आहे। आपले वाटण बनवून तयार झालेले आहे आणि इकडे कांदा देखील आपला परतून झालेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण देखील आपल्याला छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपण लसूण आणि मिरची परतून घातलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ परतण्याची देखील आता गरज नाही। त्यामध्ये आता आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। हळद अर्धा चमचा घेतलेली आहे, छोटा चमचा, ती घालून घेऊयात आपण आणि ती देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। वाटण बनवताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं, आता आपण पूर्ण भाजीचं व्यवस्थित असं मीठ घालून घेऊयात। अर्धा चमचा मी मीठ घातलेलं होतं, आता पुन्हा मी 1 छोटा चमचा मीठ घालून घेते आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। 1 मिनिटभर आपल्याला हे सर्व मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला छान असा परतलेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। वास तर खूपच छान सुटलेला आहे। आता आपण त्यामध्ये ही भेंडी चिरून घेतलेली आहे ती घालून घेऊयात। तुम्हाला जर गोल भेंडी चिरायची असेल तर तुम्ही तशी देखील चिरून घेऊ शकताय, पण मी इथे उभी जरा कट करून घेतलेली आहे। आता ही सर्व भेंडी आपण यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता आपली भेंडी हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पण भेंडी बऱ्याचदा खूप जास्त चिकट होते, तर त्यासाठी भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपण यामध्ये इथे मी 2 ते 3 कोकमचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत ते घालून घेऊयात आपण। ते देखील यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली भेंडी खूप जास्त अशी चिकट होणार नाही। आता ती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिट छान अशी आपण वाफवून घेऊयात भेंडी। इथे 1-2 मिनिट झालेली आहेत। आता आपण आपली भेंडी चेक करून पाहूयात। छान अशी वाफ आलेली आहे भेंडीला। आता गॅस जरा मोठा करायचा आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। मध्ये आधी हलवायचं आहे 1-2 मिनिटांनी, फार वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजून तयार होते। आता पुन्हा यावरती झाकण ठेवण्याची गरज नाही आपल्याला। आता मीडियम गॅसवरती पुन्हा 2 मिनिट आपण होऊ देऊयात। आपली 1 ते 2 मिनिट झालेली आहेत। आता आपण आपली भेंडी पाहून घेऊयात। आता मात्र गॅस मोठा करायचा आहे आपल्याला आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला 1 मिनिटभर छान अशी पुन्हा परतून घ्यायची आहे। मोठ्या गॅसवरती मी छान अशी परतून घेतलेली आहे। अगदी चिकट वाटायला लागली ना तुम्हाला भेंडी, असं वाटायला लागले की आता भेंडी थोडीशी चिकट झालेली आहे,
तर साईडनं अगदी थोडंसं असं साईडनं आपल्याला एक अर्धा पळी तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात चिकट होत नाही. पाहू शकता इथे तुम्ही भेंडी कशी छान अशी बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे पहा, इथे आपली छान अशी टेस्टी भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.